निरा मी पहिल्यांदाच पिली आणि तिची चव अशी असेल वाटलं नव्हतं. PMPL ने प्रवास करत पुण्याच्या दिशेने निघालो. त्यामध्ये मी धूळ आणि वारा खात पुण्यामध्ये पोहोचलो. आंघोळ करून येऊनही पारुष्यासारखं दिसत होतो. पुण्यामधील मित्राला यायला सांगितल्यावर तो अर्धा तास उशिरा आलाय. अशा मित्रांना कोणता पुरस्कार दिला पाहिजे कमेंट करून सांगा. अधूनमधून देवदर्शन झालं पाहिजे, त्यामुळे मी पहिल्यांदाच ओंकारेश्वर मंदिरात चाललोय. आतमध्ये गेलो तर मंदिरासमोर भली मोठी जागा आहे. जसं आतमध्ये जातो तसं प्रसन्न वाटायला सुरुवात होते. भव्य असं मंदिर आहे. महादेवाचे दर्शन घेतले. या मंदिरात आपल्या इतिहासाच्या काही पाऊलखुणाही दिसून येतात. पुण्यामध्ये नदीला पाणी वाढल्यावर लोक इथेच पाणी पाहायला येतात असा माझा मित्र सांगत होता. तर तिथून निघून बुक स्टॉलवर गेलो. सुंदर पुस्तक आहेत असं म्हणत खरेदी न करता निरा प्यायला निघालो, कारण मी याआधी निरा कधीच प्यायली नाही. तिथं पोहोचलो तर या काकूनला एक जागा शोधायची होती गाडी लावायला. आता एवढी सगळी जागा सोडून त्यांना तिथंच लावायची आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या भाऊने गाडी काढली आणि त्यांनी गाडी तिथं न लावता दुसरीकच लावली. पुणे आहे हे पुणे. असो, 2 ग्लास निरा उचलली. ही शरीरासाठी चांगली असते म्हणतात. ह्याची चव सुरुवातीला वेगळीच लागतीये. ती माझ्या तोंडाकडे बघून तुम्हाला समजत असेल.